गुरुदेव दत्त 18 नांदेड ते माहूर जाणारी पायदिंडी वारी अशी आचार्य आनंदपुरी गुरुवर्य दत्तपुरी महाराज यांच्या कृपा प्रसादाने ही दिंडी चालत आहे। आणि लगेच त्या ठिकाणी आनंदपुरी महाराज म्हणजे आमचे आश्रय असणारे आहेत। तिथेला दया क्षमा शांती तेथे देवाची वस्तू म्हणलेला आहे असे साधू ओळखावा मोठी संत जाणावा असं म्हणलेलं आहे। आणि अशा असणाऱ्या दयावान कृपावंत अशा असणाऱ्या अनंतपुरी महाराजांच्या करता आशीर्वादानं हा दिंडी चाललेली आहे। आणि लगेच त्या दिंडीमध्ये दररोजचा नित्य नियम आहे। संध्याकाळी जेवण झालेलं बरोबर लगेच त्या ठिकाणी प्रवचन झाल्याच्या नंतर लगेच असं असणारं काय तर भजन आहे। भजन झालं की महापूजेला सुरुवात आणि महापूजेची मांडणी अगदी चांगल्या प्रकारची आणि महापूजा मांडण्यासाठी आमचे आनंदपुरी महाराज आमचे आचार्य व्यंकटपुरी महाराज आचार्याचे पुन्हा लगेच प्रसादपुरी महाराज आचार्याचे पुन्हा लगेच त्या ठिकाणी असं असणारा आनंदराव आणि लगेच त्या ठिकाणी आनंदा पाटील गुजरीकर आणि भक्त मंडळी आणि लगेच त्या ठिकाणी अशा असणारा तिथं जास्त कष्ट करू म्हणजे रामराव पटेल सुद्धा यांनी सहकार्य करणं लाईट जोडणं आणि प्रत्येक भावी भक्ताला कुठली प्रकारची अडचण न येऊ देता आमचे आचार्य दत्ता यांनी त्या ठिकाणी असा असणारा अगदी परिश्रम घेऊन एकदम चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करून सर्वांना जेव आणणं आणि सर्वांचं मन समाधान होत आहे। आणि अशा असणाऱ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आनंदाचे काय म्हणतात आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। कुठल्याच प्रकारचं काही कमी पडत नाही। खाणं पिणं नामस्मरण आणि नामस्मरण करत असताना पायी चालत असताना त्या ठिकाणी पावल्या खेळणं पुन्हा लगेच फुगड्या खेळणं आणि अशा आनंदाच्या उत्सवामध्ये माहूरला अशा आचारी आपली पायदिंडी चाललेली आहे। या ठिकाणी असा असणारा कृपावंत अशा आचार्य या कृपामूळ मूर्ती असणारे अनंतपुरी महाराज आहेत। त्यांच्या कृपा आशीर्वादानं हे सर्व काय साध्य होत आहे। आणि दत्तपुरी महाराजांची कृपा आमच्यावर आहे आणि बाळगीर महाराजांची सुद्धा कृपा या ठिकाणी लाभलेली आहे। आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आणि पाहतो तर त्या ठिकाणी माहूरला चाललेली आहे। आणि या चाललेल्या पायी दिंडीमध्ये असा असणारा आनंदाचा सोहळा या ठिकाणी चाललेला आहे। आणि या सोहळ्यामध्ये लाईव्ह करणारे आमचे जे काय संतोष कदम चोळाकेकर या ठिकाणी असं असणार त्यांनी एकदम लाईव्ह करून चौकड पाठवित आहेत। त्यांच्या इंस्टाग्रामला बघा आणि बघून फॉलो करा जास्तीत जास्त असं असणार त्याला त्या ठिकाणी। आणि वाजंत्री आमचे असणारे भजनी मंडळ दत्त भजनी मंडळ जारीकोट आणि एलपडवार यांच्या कृपेने या ठिकाणी त्यांनी सुद्धा सहकार्य करून आमच्या या दिंडीला भरभरून स्वागत करत आहे। या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत आहे। आणि लगेच आमचे भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी धनंजय भजनी मंडळ पुन्हा लगेच ज्या ठिकाणी धानूरचे गुजरीचे भजनी मंडळ पुन्हा लगेच ज्या ठिकाणी आमचे गुरुवर्य महाराज आणि लगेच सर्व असे असणारे बाहेरगावामधून आलेले जे काय असे असणारे भक्त मंडळी आहेत चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत। आणि त्या प्रतिसादाला आणि तसेच तशा पद्धतीनं संतोष कदम सुद्धा यांनी लाईव्ह करून सर्व भाविक भक्तांना कळवत आहे। म्हणून ज्या ठिकाणी आनंदपुरी महाराजाच्या दिंडीमध्ये होईल तेवढं जास्त परिणाम येऊन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा आणि लगेच आपली दिंडी भव्य दिव्य अशा रूपानं माहूरपर्यंत पोहोचावी असा सर्वाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो। आणि लगेच या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारचं मी बोलत आहे।